रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 600 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. बघूया वडवळी बी वाले किती बक्षीस कमावतायत या मैदानावर. पहिल्या चेंडूवर कल्पेशची विकेट गेलेली आहे आणि आता ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी मैदानावर आपण बघतोय. कावा या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. लेफ्टी बॅट्समन, अगदी लवचिक बांध्याचा हा खेळाडू आहे. आणि ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील मैदानात. अतिशय सुंदर असं मैदान. आमचे सहकारी संतोष चौधरी आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. दिवस रात्र समालोचन, लग्नांचे कार्यक्रम, साखरपुडा समारंभ, कोणाचा वाढदिवस सोहळा, सगळ्यामध्ये अतिशय सुंदर असं निवेदन त्यांचं आपण ऐकलंय. हा चेंडू, हो हा चेंडू ऑफ स्टिकवर यॉर्कर चेंडू टाकलेला आहे. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. आणि एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर अजूनही खातच खोललं गेलेलं नाहीये. विकेट गेलेली आहे. 1-2 चेंडू आतापर्यंत आर्यन घाणेकरनं टाकलेले आहेत. आर्यन घाणेकर गोलंदाजी करतोय. तो कासं पेंट कडून राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतोय तो आर्यन. हो हा चेंडू मारलाय आणि मारायला गेला, मात्र चेंडू गेला तो एका धावेकरता. एक सिंगल रन. तीन चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये एक सिंगल रन आलेली आहे आणि तीही काढलेली आहे ती कावानं. कमलेश पाटील जर का विकेटवर टिकला तर धावांचा पाऊस पाडू शकतो अशी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. मात्र सलामीला आलेला ऋतिक पाटील काय करेल. ऋतिक पाटीलनं वळून मारला. हा चेंडू फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, काही उपयोग नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा सणसणीत असा चौकार. जबरदस्त फटका मारला या चौकारानं. आता या मॅच मध्ये जान भरलेली आहे. अफलातून अशी फलंदाजी आता करायला सुरुवात केलेली आहे ती ऋतिक पाटीलनं. ऋतिक पाटील मारायचा प्रयत्न करत होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय ऑफ साइड मध्ये. मारायचं होतं त्याला ऑन साइड मध्ये. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रन हळूच धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 6च्या घरामध्ये. माहुल कोळीवाडा विरुद्ध प्रदीप 11 वडवळी बी असा हा सामना आपण पाहतोय. वडवळी म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये एक नामांकित अशी टीम आहे, नामांकित असा संघ आहे. माहुल कोळीवाडा हा मुंबई परिसरातला नामांकित संघ आहे. आणि फटका सजवलाय कावानं. झेल होण्याची शक्यता आणि झेल टिपला जातोय. मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज बाद होतोय कमलेश पाटील. माहुल कोळीवाडा एक दोन्ही खरं तर नामवंत संघ आहेत. दोन्ही संघांनी कित्येक परिसरांमध्ये, कित्येक गावांमध्ये जाऊन आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेले दोन्ही संघ आहेत. मगाशी पण आपण बघितलं पडलेगाव डोंबिवली परिसरातील संघ होता, तर खानाव संघ अलिबाग परिसरातील होता. पण खानाव संघानं बाजी मारली. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं जो कासप संघाने पण दुश्मी संघाला पराभूत केला. आणि आता ही मॅच आपण पाहतोय एका बाजूला वडवली ब आणि एका बाजूला आपण पाहतो माहुल कोळीवाडा.
या मॅचचा बरेचसे जण घर बसल्या या आनंद घेत आहेत. त्यामधलेच तळोजाचे विकास केणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी शुभेच्छा या स्पर्धेला दिलेल्या आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विकास केणी साहेब, आपलं स्वागत आहे. क्रिकेटची त्यांना फार आवड आहे आणि या मॅचचा ते आनंद घेत आहेत. ओहो, रिव्हर्स स्वीप आणि हातात, ओ माय गॉड, सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये सापडला तो मोठा मासा. ऋतिक पाटील बाद. से बडकर असं की एकही गाणं असं नाही की ते बोरिंग आहे, झोपावं असं वाटतच नाही. असं वाटतंय की फ्रेश प्रत्येक जणाचं मन करतंय. ते प्रत्येक गाणं डीजे मास्टर इथे लावतायत. राज डीजे, तुम्हाला मनापासून सॅल्यूट. हा जो सामना आहे प्रदीप इलेव्हन वडवली बी विरुद्ध माहुल कोळीवाडा, मोठा मॅच आहे, मोठी मॅच आहे, मोठा सामना आहे. दोन्ही संघामध्ये जर आपण बघितलं तर ISPL खेळलेले खेळाडू आहेत. टायगर ऑफ कोलकातामध्ये वडवली संघामध्ये असणारा ऋतिक पाटील ISPL खेळलाय. तर मंगेश वैती जे माहुल कोळीवाडामध्ये खेळत आहेत ते कॅप्टन आहे. श्रीनगर के वीर या संघातून खेळलेले आहेत. तर त्यामुळे ही मॅच ही हाय व्होल्टेज मॅच होणार आहे. अशी तशी लुटुपुटीची मॅच नाही होणार. लिंबू टिंबूचा सामना आपल्याला नाही बघायला मिळणार. एक जबरदस्त ठसन बघायला मिळणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाण्याची दाट शक्यता. आर्यन घाणेकरनं पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिलेल्या. आता महेश मांडवकर आल्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. महेश मांडवकरनं विकेट घेतले. लेफ्टी बॅट्समन आला आहे प्रवेश पाटील. प्रवेश पाटील हा चेंडू मारायचा होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं एक सिंगल रन मिळते. या सिंगल रन धावसंख्या पोहोचते आहे ती 3-7 प्रदीप इलेव्हन वडवळीची. माहुल कोळीवाडानं नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि संतोष त्या निर्णयाला ठाम राहिलेले आहेत ते आतापर्यंत. तरी प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकतायत, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आणतायत. आणि हा गोलंदाज महेश मांडवकर, एक वाईड फक्त त्याचा चेंडू गेला, मात्र त्या अगोदरच्या चेंडूवर त्यानं विकेट घेतलेली. महेश मांडवकर कासपेंटकडून ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेंथ आपण प्रशंसा केली आणि दृष्ट लागावी तशी गोलंदाजी होते. 2 चेंडू आता लगातार त्यानं वाईट टाकलेले आहेत. फुकटच्या धावा प्रतिस्पर्धी संघाला दिलेल्या आहेत 2, म्हणजे 8 धावा आता धावफलकावर लागलेल्या आहेत. ते प्रदीप इलेव्हन वडवली बीच्या 24 लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण सुरू आहे. यॉर्कर चेंडू खणून काढलाय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रन धावसंख्या पोहोचते ती 9. 3 गडी बाद झालेले आहेत. हे मोठं थोडंसं नुकसान मला असं वाटतं झालेलं आहे ते प्रदीप इलेव्हन वडवली संघाचं. परंतु मिडल ऑर्डरनं जर चांगली कामगिरी केली, मधल्या फळीनं जर फटकेबाजी केली तर या मॅचमध्ये वडवली संघ एक चेसेबल स्कोर उभा करू शकतो. हे सगळ्यांना माहिती आहे. आज हाय लॉट्स असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी पण बघा ना किती आहे. भरपूर प्रेक्षक आज बघायला आलेले आहेत मॅच. जोरदार अपील पंचांनी बोट उंच केलेलं आहे आणि फलंदाज विकास पाटील बाद. निराश अंतःकरणानं ते मैदानाच्या बाहेर आता विकास आलेले आहेत. रुपेश पाटील आता मैदानात उतरलेले आहेत. रुपेश पाटील, त्यांच्याकडे सगळे जण आशेनं पाहतायत की रुपेश काहीतरी करेल, 1-2-3 षटकार मारेल आणि एक चेसेबल स्कोर आपण उभा करू शकू. खरं तर महेश मांडवकर हुशार निघाला.
2 वाईट त्यानं टाकले, पण त्याच्यानंतर त्यानं विकेट घेतलेली आहे. फलंदाजाला थोडंसं त्यानं फ्री केलं. यष्टीरक्षक मंगेश वैतीना आपण पाहतोय, चपळ यष्टीरक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत संपूर्ण या क्रिकेट विश्वामध्ये. हो हो हो, व्हॉट अ स्ट्रोक, क्या बात आहे भाई, जबरदस्त फटका, आल्या आल्या फटका मारतोय तो रुपेश पाटील, षटकार. बघितलं काय फटका मारला, सहज टायमिंग दिलं आणि चेंडूला स्क्वेअर लेगला षटकार, कॉन्फिडंटचा षटकार मारलाय तो रुपेश पाटीलनं. आणि कधी वेळेवर, गरज असताना, गरज आहे संघाला, आणि त्या परिस्थितीमध्ये षटकार मारलाय आमचे आदरणीय प्रदीप मोकाशी साहेबांचं. मला असं वाटतं 600 रुपयांचं पारितोषिक त्यांनी आता पटकावलेलं आहे. एक चौकाराचं पारितोषिक ऋतिक पाटीलला 400 रुपयांचं आणि एक षटकार रुपेश पाटीलनं मारलाय. हो, डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळलाय हा चेंडू रुपेश पाटीलनं. रुपेश हुशार आहे, त्यानं ओळखलंय की आता घाई नाही करायची, गडबड नाही करायची, सेन्सिबल क्रिकेट खेळायचं. आलेल्या चेंडूला जसा चेंडू आहे तसा मान सन्मान द्यायचा किंवा त्याचा खरपूस समाचार उठवायचा, त्यानं ओळखलेलं आहे. 16 धावा धावफलकावर आतापर्यंत होत आहेत त्या प्रदीप 11 वडवलीच्या. चेंज द गेम वडवली बी या नावानं बऱ्याचशा मैदानावर या टीमला आपण खेळताना बघितलेलं आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. या सीझनमध्ये 12 ट्रॉफीज त्यांनी आणलेल्या आहेत आपल्या गावामध्ये. त्यामुळे वडवली बी एक स्ट्रॉंग टीम आहे. माहुल कोळीवाडामध्ये प्रोफेशनल खेळाडूंचा भरणा आहे, व्यावसायिक खेळाडू या संघामध्ये भरपूर आहेत. मंगेश वैती सारखा खेळाडू या टीम मध्ये खेळतोय. फुल टॉस चेंडू मारलाय सरळ लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय झपकन चेंडू खाली आणि फेकी बघा, वाह मस्त थ्रो. सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या प्रदीप 11 वडवली बी संघाची 4 बाद 17. 4 बाद 17. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे ती 17च्या घरामध्ये. दशरथ पाटील साहेब आता शांत झालेले आहेत. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे. ओटी भरून मोकळे झालेले आहेत. थोड्या वेळाने पुन्हा ते जाळं टाकायला येतील. खूप लांबून आलेले आहेत ठाणे जिल्ह्यातून, नवी मुंबईचे या नवी मुंबईमधून दशरथ पाटील खास आलेले आहेत. करावे गावातून ते बिलॉंग करतात आणि वेल एज्युकेटेड आहेत. इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषा त्यांना अतिशय उत्तम येतात, चांगल्या येतात आणि पोस्ट ऑफिसमध्ये चांगल्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. आता रिटायर्ड होण्याच्या अगोदर तर ते कॉमेंट्रीला जायचेच पार्ट टाइम, पण आता फुल टाइम कॉमेंट्री रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी हा पेशा पत्करलेला आहे. ठीक आहे, पण आता ते रिटायर झाले, पण तिथल्या ऑफिस मधल्या जी मंडळी त्यांना करमत नसेल. हो, ते ऑफिस मधली मंडळी म्हणत असेल की जे 58 वर्ष ना, किती का 60 वर्ष, 65 केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे 5 वर्ष आमची मजेत गेली असती. आणि निश्चितच एक हसवलंय सर्व प्रेक्षकांना ते आमचे दशरथ पाटील यांनी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, हेमंत घरत आलेत आता. हेमंत घरत यांचा चेंडू खणून काढलेला आहे. लेफ्टी बॅट्समन प्रवेश पाटीलनं 1 धाव घेतली. दुसरी धाव धोकादायक होऊ शकते, परंतु थ्रो बरोबर नाहीये, हातामध्ये नाही आला. तिसरी पण धाव. बघूया आता पंच काय निर्णय देतात. थांबले पंच आणि आता तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. त्यांनी त्यांच्या कोर्टातला बॉल आता या कोर्टात टाकलेला आहे. बघूया, हाय कोर्टातून आता सुप्रीम कोर्टात न्याय मागण्यात आलेला आहे. आणि काय थ्रो केला, वा मस्त थ्रो केला, हातात घेतला चेंडू, लावला आहे तोपर्यंत तिसरे पंच. नॉट आउट.
अगदी करीबी मामला, फक्त 1 इंच 1 वीत अंतर आत बॅट गेली जेव्हा चेंडू लावण्यात आला. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत तरी. वडवली बी, ओहो क्या बात आहे, प्रहार केलाय आणि काय झेल टिपलाय अफलातून. ग्रेट कॅच. पण बघूया कॅच की षटकार. षटकार 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 ठोकलाय तर रुपेश पाटील न. बघा कसा चेंडू टाकला, शफल झाला रुपेश आणि जोरात फटका त्यानं मारला सीमा रेषेजवळ. चेंडू हातामध्ये आला मात्र मला असं वाटतं त्याचा पाय आहे तो सीमा रेषेच्या पलीकडे गेला. लाईव्हला पण क्लिअर दिसतं, लाईनला टच झाल्या कारणानं हा षटकार डिक्लेअर केलेला आहे पंचांनी. आणि मला असं वाटतं सरपंच साहेब, टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष प्रदीप मोकाशी साहेबांचं अजून 600 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळालं. तिसरा हा चेंडू मेडन चेंडू टाकतोय तो गोलंदाज हेमंत घरत. पहिलं षटक आर्यननं टाकलं, दुसरं महेश मांडवकर, तिसरं हेमंत घरतनं. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकतोय तो हेमंत घरत. रुपेश पाटील हावी झालाय. रुपेश पाटील काय फलंदाजी करतोय, अफलातून फलंदाजी. हा ही चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. क्या बात आहे, उत्तुंग असा षटकार. बीमरचा नो आणि नो च्या बरोबर षटकार. पंचांचं हेलिकॉप्टर फिरलंय. फ्री हिटचा इशारा. समोर जी गाडी आहे आलेली त्यांची लाईट जरा बंद करा प्लीज. मोठी गाडी दिसते, थार दिसते मला असं वाटतंय. ओके थँक्यू. हा चेंडू मारायचा होता क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पॉइंटच्या, मात्र या चेंडूवर मिळते एक सिंगल रन. फ्री हिटचा नाही फायदा उठवता आला, असं वाटलेलं या फ्री हिटचा फायदा उठवला जाईल, परंतु आता 34 धावा झालेल्या आहेत त्या वडवली बीच्या. वडवली बी हळूहळू आता पुढे चाललेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 6 धावा होत्या, त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 11 आणि आता हेमंत घरत यांचं हे षटक. हो हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी, झेल टिपला जातोय. पंचांचं बोट वर होतंय आणि बाद होतोय तो प्रवेश पाटील. प्रेमींचं स्वागत करूया. खरं तर एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. आपण पाहतोय धावसंख्या आहे ती 34, 5 बाद 34 आणि प्रदीप 11 वडवली ब हा संघ आपण पाहतोय. फलंदाजी करतोय माऊल कोळीवाडा, फिल्डिंग करतोय. चांगला प्रयत्न आहे ते गली आणि पॉईंटच्या मधून चेंडूला काढायचं होतं. चांगली फिल्डिंग, सिंगलच आलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावपलकावर लागल्यात. जवळजवळ 12 धावांची सरासरी, 1 धाव कमी आहे. आपण पाहतोय दोन्ही संघ मातब्बर आहेत, मोठे संघ आहेत, मोठं नाव आहे दोन्ही संघाचं. एकाने 12 ट्रॉफ्या या मोसममध्ये पटकावलेल्या आहेत, कोण ISPL मध्ये खेळलेले आहेत. मंगेश वैती आपण पाहतोय, एक चांगले कीपर इथे प्रशांत मोकाशी यांचं आगमन झालेलं आहे. ते पाहतोय आपण. टायगर ऑफ कोलकाता संघामध्ये ऋतिक पाटील वडवलीचा ISPL मध्ये खेळलेला आहे. तर इकडे आपण पाहतोय मंगेश वैती जो श्रीनगरचा कॅप्टन होता. असे मोठमोठी नावं आपण पाहतोय आणि त्यांनी प्रशांत मोकाशी यांचंही स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय वडवली ब संघ यावेळेस
बॅटिंग या ठिकाणी करतायत आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 35. हे सुंदर असं हेलिकॅम मधलं दृश्य आपण या स्क्रीनवर पाहतोय. स्वर्गीय शंकरशेठ माळी चषक कासप 2026 अमर क्रीडा मंडळ कासप आयोजित कैलासवासी सावित्री जनार्दन माळी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली ही ट्रॉफी 24 लाईव्हचे कॅमेरा आणि त्याची क्लिअरिटी आपल्याला अतिशय स्पष्ट जाणवते आणि सुंदर असं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे स्वर्गीय शंकरशेठ माळी चषक ट्रॉफीचं. आणि वरून तर किती सुंदर हे मैदान दिसतंय, अगदी देखणं असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. चारी बाजूनी सगळ्या लाईट्स, फ्लड लाईट्स आपल्याला बघायला मिळतात आणि आत खेळणारे खेळाडू किती सुंदर दिसत आहेत बघा. आजूबाजूला बसलेले सगळे प्रेक्षक आणि या मैदानाचं सौंदर्य खरंच डोळ्यात साठवून ठेवावं असं हे सौंदर्य आपल्याला या 24 लाईव्ह इव्हेंट्सनी दाखवलेलं आहे. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे, ही जी क्रिकेटची जी बनवलेली विकेट आहे, बाजूचं मैदान आहे, हे मैदान अतिशय सुंदर असं मैदान बनवण्यात आलेलं आहे त्या स्वर्गीय शंकरशेठ माळी चषक कासप 2026 मध्ये. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं 6 धावा दिल्या तर तोच गोलंदाज आला आर्यन घाणेकर आणि पुन्हा एकदा मला वाटतं एक विकेट घेतोय आर्यन घाणेकर, ज्यानं 6 धावा दिल्या होत्या. आता मात्र पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय. 6 बाद 35. की त्याला थांबवूच नाही, एवढी सुंदर गीतं या ठिकाणी लावतोय. आपण म्हणतो ना की अनुवंशिक जे रोग असतात अनुवंशिक, तसा हा संजय माळींचा जो वारसा आहे तो पुढे या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगलं काम या ठिकाणी करतोय संजय राज, त्यालाही शुभेच्छा देऊयात. इथे आपण पाहतोय नवीन आलेले फलंदाज वडवली ब संघाचे आकाश पाटील आपलं खातं उघडत आहेत. 6 बाद 36 अशी धावसंख्या चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. समोरचा संघ आहे तो आपण जय हनुमान माहुल कोळीवाडा. दोन्ही संघ चांगले आहेत, एक चांगलं बॅट आले आणि म्हणून एवढे प्रेक्षक आलेत या मॅचसाठी. आपण पाहतोय ना की प्रेक्षकांची संख्या बघा, प्रेक्षक पण हुशार असतात. ग्रामीण मॅच असले, आपल्या जवळच्या टीम असले की अगोदरच सांगतात की कोण जिंकेल कोण हरेल. कधी कधी फासे उलटे पडतात, पण ही जी ए लॉटच्या मॅच आहेत आपण बघितल्या आजच्या, आणि त्यामुळे ही गर्दी आहे आपण पाहतोय. आणि या रजनीकांत माळी यांची जी टुर्नामेंट असते ना, कित्येक वेळा हे ए लॉटचे संघ काही ठिकाणी येत नाहीत, पण इथे आपण पाहतोय की आज हे संघ आलेले आहेत. वडवली ब आणि माहुल कोळीवाडा त्यांच्यामध्ये मॅच आहे. आपण पाहतोय फिल्डिंग करतोय माहुल कोळीवाडा, इथे मात्र घुम के मारा आहे, मिड विकेटच्या वरून चाललाय. पंचांचा 6 धावांचा इशारा, षटकारानं धावसंख्या होते ती 42. की प्राण आपण म्हणतो की प्रीमियर लीग, तालुका वाईज, ग्रामीण, महिलांचं क्रिकेट, कॉलनीची प्रीमियर लीग, असं वाटतं अति क्रिकेट झालं, पण क्रिकेटवरचं प्रेम कमी होत नाही. 42 धावा धावफलकावर लागल्यात, फलंदाज बाद झालेत. 6 वडवली बस संघाची आपण पाहतोय. गोलंदाज घाणेकर, पहिलं षटक अतिशय चांगलं टाकलं होतं घाणेकरनं. तुम्ही कुछ कर आपण म्हणतो. काल आज कुणाल नगरकरने वासंबी प्रीमियर लीग गाजवली आपण बघितली, आणि इथे मात्र आर्यन घाणेकरनं पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 6, या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा दिल्या आहेत 7. एक षटकाराचा मार बसून 7च धावा दिल्या आहेत. ते आर्यन घाणेकर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या माहुल कोळीवाडा संघासाठी. हो, आर्यन घाणेकर अचूक टप्पा, वेगावर नियंत्रण आहे, नुसताच वेग काय कामाचा. कासव हळूहळू धावतो, हळूहळू चालतो, पण दिशा त्याची बरोबर असते. नाही म्हणून तर शर्यत जिंकतो ना. या टप्प्यावर नियंत्रण आहे आणि टर्न स्लाइड आहे.
जास्त हातभर पण टर्न नाही आहे आणि आत्ताचा चेंडू हा थोडासा उडालावर बाउन्स झाला, त्यामुळे त्या बाउन्सचा फायदा त्याला मिळाला. नक्की नक्कीच. आणि मगाच्या मॅचमध्ये थोड्या धावा कमी झाल्या होत्या. या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 42 झाल्यात, विकेट जास्त गेल्यात, 6 विकेट गेल्यात. आपण बघतोय वडवली बस संघाचं नाव मोठं आहे. आता 10.5 धावांची सरासरी आहे. आपण पाहतोय 10.5 धावांच्या सरासरीने धावतोय. तर वडवली बस संघ पण आता स्लॉग ओव्हर आहे. या षटकामध्ये त्यांना 12-15 धावा कराव्याच लागतील. त्यांच्याकडेही चांगले गोलंदाज असतील वडवली बस संघाकडे, कारण IPL खेळलेले खेळाडू आहेत आणि त्यांच्या संघामध्ये चांगले गोलंदाज असतीलच. पण या षटकामध्ये 10-12-15 धावा येणं गरजेचं आहे, ते वडवली बस संघासाठी. हर्षित कोळी आलेला आहे गोलंदाज 5वं षटक टाकण्यासाठी. हर्षित कोळी पहिल्या षटकामध्ये आर्यननं मालतोडे 2 षटकं टाकली, 13 धावा दिल्या. आपण बघितलं विकेट घेतल्या आर्यननं. घाणेकरनं 3 विकेट घेतल्या. महेश मांडवकरनं दिल्या धावा 11. तिसऱ्या गोलंदाजानं दिल्या होत्या 18. आणि आता हा गोलंदाज आहे आपण पाहतोय हर्षित कोळी, हा गोलंदाजी करतोय. हर्षित कोळी म्हटलं की जाळं टाकण्यात पटाईत असतात कोळी, आणि हे मात्र जाळं टाकतायत. पहिला चेंडू डॉट आलाय. 1+चा एक मोबाईल पडलेला आहे, कोणाला मिळाला असेल तर आणून द्या. 1+1 का? इथे मात्र सिंगल आलेली आहे. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय हर्षित कोळी. सिंगल धाव मिळते आपण पाहतोय ती आकाश पाटीलला. आकाश पाटील 2 वर संघाची धावसंख्या 43, 6-43 आपण पाहतोय कासपच्या या मैदानावर. स्वर्गीय शंकर शेठ माळी चषक 2026 मध्ये तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत करूया. जबरदस्त मैदान. खरं तर ओपन थिएटर जे मुंबई बांद्र्यामध्ये आपण पाहतो तसं हे मैदान आहे कासपचं. आपण पाहतोय रजनीकांत माळी असतील, कौस्तुभ माळी, आमचे जनार्दन शेठ माळी असतील. इथे आपण पाहतोय प्रदीपजी आमचे मोकाशी जे जावई आहेत, आणि भरपूर पारितोषिकं लागतात. प्रत्येक षटकाराला 600-600 रुपयांचं पारितोषिक आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया वडवली बस संघ किती धावा बनवतोय. प्रदीप 11. जय हनुमान. माहुल कोळीवाडा पंच आमच्याकडे वळलेत. अवांतर धाव येते. एक्स्ट्रा धावेनं संघाची धावसंख्या होती ती 44. 44 लॉस ऑफ 6 विकेट, 44 रन 6 विकेटों के नुकसान पर. कासपमध्ये सुरू असलेली ही आपण पाहतोय घमासान आहे. आज टक्कर आहे, मोठमोठे संघ आहेत. मगाची मॅच थोडी एकतर्फी झाली, पण सगळ्याच मॅच एकतर्फी होतील असं नाही. ही टक्कर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आमने सामने वडवली ब आणि माहुल कोळीवाडा. फिरून मारायचं होतं. चांगली गोलंदाजी करतायत हे गोलंदाज. आपण बघितलं स्टँडर्ड बघितला गोलंदाजीचं, पण फिल्डिंगमध्ये थोडीशी मिस्टेक होते. 2 धावा इथे मिळत आहेत. पंच काहीतरी इशारा येत नाही, म्हणजे बॅटला लागून हा बॉल गेला आहे. 2 धावा मिळत आहेत. ते फलंदाज आपण पाहतोय रुपेश पाटीलला. रुपेश पाटील पोहोचला आहे. ते 28 धावांवर खेळतोय. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय वडवली बस संघाची 6 विकेट गमावल्यानंतर 5व्या षटकामध्ये 46. राजमाळी साऊंड सिस्टम चांगली असल्याने काही बोलायला मजा येते. दशरथ पाटील बोलत होते ना मगाशी, असं वाटलं होतं की इंदोरीकरांचंच कीर्तन चालू आहे. क्रिकेटमधले इंदोरीकरच आहेत ते. वारकरी संप्रदायाचे जसं इंदोरीकरांचं कीर्तन असतं. आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 47. ते जसे दिवसाला 3-3 कीर्तन करतात ना, असे 3-3 ठिकाणी कॉमेंट्री करतात. हां, दशरथ पाटील साहेब ORS चालू असतं त्यांचं. थोडीशी ताकद, पण चांगलं व्यक्तिमत्व आहेत. फार जवळून आपण जेव्हा त्यांना पाहतो जॉली आहेत. 1100 मध्ये आता 1200 आपल्याला देतील. व्यक्ती म्हणून अतिशय चांगले आहेत. फार जवळून कित्येक वेळा आपण एकमेकांच्या बरोबर असतो. इथे मात्र पंचांचा कोणताही इशारा नाही आहे. डॉट बॉल आहे. आपण पाहतोय हर्षद कोळी गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 47 आहे. वडवली ब संघाला या षटकामध्ये आता शेवटचे जे उरलेले 3 चेंडू आहेत ना, 2 चेंडू आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल. शेवटचे 2 चेंडू आहेत. हो, हर्षल कोळीला सरळ मारले स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु चेंडू लॉंग ऑफला चाललाय. सिंगल घेतले. मंगेश वैतीच्या हातात चेंडू. कसलेला खेळाडू आहे. श्रीनगरचा कॅप्टन होता ISPL मध्ये. विकेट इथे जाते. 1च धाव मिळते. धावसंख्या होती ती 7-48.
साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली ते आपण पाहतोय 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. कोळ्यांचं गीत वाजवलं. खरं तर हळद तुम्हाला बघायचं असेल, लग्न बघायचं असेल तर कोळी समाजाचं बघायचं. शेवटचा चेंडू फिरून मारायचा होता, मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र डॉट बॉल येतोय आणि 48 धावा धावफलकावर लागल्यात. 7 विकेट गेलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे ती माहुल कोळीवाडा या संघाला. ओम साई जीवदानी बामणडोंगरी आणि SN स्पोर्ट्स दिघोडे या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावं. बामणडोंगरे आणि दिघोडे प्रेक्षक बघा, प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं आहे कासपचं हे मैदान. 24 लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना बघा इथे दाखवलं जातंय. प्रेक्षक पण टाटा बाय बाय तिकडनं करतायत. कोणाच्या पुढ्या सगळे आपण बघा बांधावर पण सगळे प्रेक्षक बसलेत. काही काहींच्या पुढ्यामध्ये पावट्याच्या शेंगा असतील, काही वालाच्या असतील, काही चणे शेंगदाणे खात असतील. आणि या मैदानावर आहे ना बसून झोपून पण मॅच बघता येते. असं हे खरं तर मैदान आहे. कराडा आणि कासपच्या मध्ये असलेलं हे कासपचं मैदान आणि तिथे सुरू आहे ती वडवली ब आणि माहुल कोळीवाडा या दोन संघांच्या मध्ये 49 करायचे आहेत त्या माहुल कोळीवाड्याला. रायगडाच्या मातीमधुनी कथा शिवाशी वास करी. इथं चालले भीमसैनिक अग्री मराठा कैद करी. नक्कीच येईल राजा शिवबा साथ करी. रायगडावरी छत्रपतींचा भगवा झेंडा नाच करी. भारत मातेच्या कपाळावरील लाल कुंकवाच्या रक्षणासाठी ज्या छत्रपतींनी भगवा झेंडा हातात धरला अशा छत्रपतींच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या या रायगड जिल्ह्यातील तमाम माळी बंधुआंच्या काळजात कोरलेल्या सिंहासनावर जेव्हा छत्रपती विराजमान होतात तेव्हा एकच सिंह गर्जना उठते. प्रौढ प्रताप पुरंदर भोसल्या कुल उद्धारक गो ब्राह्मणपती बालक हिंदवी स्वराज संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर भोसल्या कुल उद्धारक गो ब्राह्मणपती बालक हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवपुत्र संभाजी महाराज की. शिवमाता जिजाऊ माता की. शिवपिता शहाजी महाराज की जय. शिवराय. मोकाशी यांनी ही शिवगर्जना इथे दिलेली आहे. प्रशांत मोकाशी तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. शिवभक्त आहेत ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त असलेले प्रशांत मोकाशी यांना या स्पर्धेमध्ये मनापासून धन्यवाद. आमचे पाहुणे इथे आलेले आहेत वसंत माळींचा सन्मान आम्ही इथे करू इच्छितो. मी कौस्तुभला विनंती करतो की त्यांनी वसंत माळी यांचा सन्मान करावा. येस, धन्यवाद. अतिशय पहाडी आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याने जबरदस्त अशी उद्घोषणा केली.
येस डीजे डीजे डीजेचा टायमिंग मात्र कम्फर्ट आहे. चला जिंकण्यासाठी पाहिजे 49 धावांची गरज. पहिला जोडा आणि सन्मान्य संतोषी चौधरी. तर विकेटसाठी 500 रुपये वडवली टीमसाठी. येस प्रदीपजी मोकाशी सर यांच्यातर्फे. तर आमचे बुवा हरिभक्त परायण संतोषी चौधरी, कारण वासंबे प्रेमी लीग डे नाईट करू शकत नाही. का करतात ना आता बाबूशा वगैरे, झोपतच नाही आणि सगळे वाया असतात. ही नाईट कधी पण तिकडे डेला हजर. म्हणजे अशी माणसं ना राजकारण लोकांनी प्रचाराला ठेवावी घराघरात, डोर टू डोर. हेमंत घरदानी आणि कमलेश पाटील कावा. ऋतिक पाटील कमलेश पाटील बॉलिंग मार्फत या संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रकारपती पदावर 49 धावांची गरज. टार्गेट जिंकण्यासाठी जवळ आसपास 10 धावांचं टार्गेट. अतिशय आमचे परम मित्र आमचे बुवा. आणि हा यस पहिला पुन्हा चांगला फटका दमदार स्ट्रोक. चेंडूला मिड ऑफला ट्रॅव्हल होईल. मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 1 वर. मंगेजी वैती माऊल कोलीवाडा ही बलाढ्य टीम. बृहन्मुंबई मधली एक दादा संघ. स्वर्गीय वैकुंठवासी सावित्री जनार्दन माळी यांच्या प्रत्यर्थ शंकरशेठ माळी चषक 2026 हे दमदार आयोजन. कमलेश पाटील संघाचा पहिला गोलंदाज. तर महेश मांडवकर 49 धावांची गरज. हो 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 चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. आणि हा पहिला दमदार टायमिंग बघा, पण तो झेल झाला ड्रॉप. चांगला फटका होता, देखना फटका, हॅन्डसम स्ट्रोक. आणि झेल सोडले तब्बल या टुर्नामेंटमध्ये 50वा झेल झाला ड्रॉप. तर माऊला प्रत्यक्ष आणि संकेत पाटील यांच्यातर्फे 500 रुपयाचे कॅश प्राईज. हे फक्त ऑफर असेल मालगाव संघासाठी आणि मोकाशी जणांची विकेटसाठी असेल. असं दोन्हीकडून आग लागलेली आहे. येस अंपायर बरं षटकार चेक करायचा आहे प्लीज. बरोबर ते कशाला मार खातील नाही का. फटका मात्र देखना होता, अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक. महेश मांडवकर. शेप आहे शेप. यस एक धाव. संघाची धाव संख्या झाली 2 वर. बिनबाद 2 2 फॉर नन. हो हे पुन्हा निर्णय वाईचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या वृद्धी 3 वर. बिनबाद 3. 49 धावांची गरज. विद्यमान सामना चेंज द गेम वडवली बी. आणि 1515 बॉल या स्पर्धेमधील जो वाईट अतिशय चांगलं काउंटिंग. हे चित्रगुप्त खरं म्हणजे मतमुद्रा न्यायला पाहिजे यांना नाही का. चला एकही उमेदवार निवडून येणार नाही जर ईव्हीएम सोडली तर. हा बिनबाद 3. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. त्या दिवशी बुवा एका ठिकाणी गेलो, त्याचा डीजे मध्ये काहीतरी झाला प्रॉब्लेम. त्यांनी मशीन खोलली बघा. आता मशीन मधलं सामान बघा. पहिली काढली करवत, नंतर काढला रंदा का. त्याला पाहिजे स्क्रू ड्रायव्हर. त्यांनी आता बापाशी पिशवी उठून आणली होती. बापूच होता मिस्त्री कार्पेंटर, त्याचं सामान याने आणलं होतं. नशीब गावातला होता डीजेवाला म्हणून ठीक आहे. अरे चेक करा नको तुम्ही. बापाचं सामान वेगळं ठेवायचा, दुसऱ्या खोलीत ठेवायचा. बरोबर की नाही. दोघं सामान जवळ जवळ. नशीब बापाचा लेंगाने याने घातला.
सुरुवात डळमलीत सुरुवात. पहिला धक्का, पहिल्या विकेटची एक्झिट, पहिल्या विकेटचा कर्दाबाई, प्रथम विकेट स्वाहा. 1-3, 3-1. पहिल्या विकेटचं एन्काउंटर. नवीन फलंदाज गणेश पाटील, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. 49 धावांची गरज. सामना नक्कीच रंगतदार होईल. दोन्ही संघ तुल्यबल. खरं म्हणजे यांचं टीमचं नाव बदललंय नाही का, काहीतरी काय प्रदीप 11. सामान तेच आहे, दारू तीच आहे, फक्त बाटली बदललेली आहे. हो हो यस, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शो घेण्याचा प्रयत्न. काय टायमिंग. 4 धावा मिळते संघाची. धाव संख्या झाली 7 वर. दमदार टायमिंग. नेत्र दीपक फटका, क्लासिकल स्ट्रोक. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि असा राजा होणे नाही. न भूतो न भविष्यती. युग पुरुष, युवक प्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराज. चला लवकर आता फलंदाज गणेश. हो येस, उलटा चेंडू, पुन्हा चांगला फटका. दमदार टायमिंग. प्लेसमेंट बघा. आणखीन एक दमदार चौकार, क्लास टपका. अतुलनीय उल्लेखनीय बॅटिंग. सलग दुसरा चौकार. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल 11 वर. क्रमांक पहिले संपुटात. जरी 1 विकेट प्राप्त केली परंतु दमदार बॅटिंग गणेश. अंदाजाला फटीचा अंदाज आला ना तो कधी मागे पडणार नाही. ऋतिक पाटील. धाव संख्या 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1-11. याच्यानंतर बामण डोंगरी, जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरोधात एक बलाढ्य टीम विश्वजित ठाकूर आणि कंपनी. दुसरीकडे असतील आदित्य पाटील, ज्यानं त्या दिवशी केतन महातेला 4 चेंडू जागेवर खिलवून ठेवलं होतं. काही दमदार गोलंदाजी केली होती आणि ते देखील आहे. बरं वाटत नाही कारण दोघे ISPL ब्रँड आहेत. काय असतं, क्रिकेट आहे शेवटी. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1-11 वर षटक क्रमांक ऋतिक पाटील. बॉलिंग मार्ग होता या संघाच्या वतीने. दुसरे षटक प्रगतीपथावर. 49 धावांची गरज. सामना अतिशय उत्कंठावर्धक, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. बॉलिंग मार्ग जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. कमीत कमी ब्रह्ममुहूर्त व्हायच्यात मॅचेस संपल्या पाहिजे म्हणजे देशीवाले मुकले होतील. बरं की नाही. अहो ते दरवाजा शटर फोडतात. अहो त्या दिवशी नाईट मॅच 9 वाजता संपली. एक आला टमरेल घेऊन चालला होता. एवढे लोक मॅच चालू झाल्या. अरे बाबा ही रात्रीची मॅच. त्याला सांगितलं संडास करून आला तरी मॅच संपणार नाही. तो आरामशीरी आहे. साला इथंच विधी करायचा काय. त्याला माहिती आहे ना कधी मॅच लवकर चालू, पण त्याला आश्चर्य की झाला होता रात्रीच्या मॅली. धावा झाल्या 17 17 रन्स. हो यस, सुपर बॉलिंग, जबरदस्त कमबॅक, अफलातून डिलिव्हरी, चांगला बॉलिंग अटॅक ऋतिक पाटील. अजून एक डोंबिवलीची भन्नाट टीम. एक टीम गायब झाली पडलेगाव आणि त्याच्यानंतर चेंज द गेम वडवली बी. कमलेश पाटील बघा यांची बॉडी लँग्वेज बघा. सगळे एकाच इकोमध्ये येतील. एक गाडी बस झाली यांना काफी, तरी जागा बॅलन्स राहील. साले आमच्यासारखे 2 पण बसत नाही. रिक्षा पलटी व्हायची. नाही सिंगल काय बॉडी स्लिम असावी क्रिकेटमध्ये सांगतो मी.
त्या दिवशी एक मॅच संघ आला होता, सगळे अर्ध्यांचे ब्रदर पणा बघितलं ना, 42चा पणा एकेकाचा. अर्धा संघ 42 पणाचा संघाने आणि गाड्या किती लागतील आता. त्यांना म्हटलं तुम्ही सगळं ट्रकमध्ये द्या, जे एक हाती याल, हे असे बाईक बी घेऊन नका येऊ. हां, ऋतिकच्या 20 बाईक. सध्या प्लेयर लोकांची मजा आहे, चंगळ आहे. पहिले क्रिकेटमध्ये काही नव्हतं टिकेमाळी सर, आता 15-15 हजाराची बुटं. म्हणून जे शिमारेशीवर बसतात ना, त्यांना प्लीज जरा सावध राहा. यांचा बुटाचा जर पाय पडला ना सामानावर, जमिनीमध्ये जायचा. म्हणून जरा सामान हात पण ठेवून बसा जरा प्लीज. अहो, हे वेगाने धावत येतात, त्यांचा नेम नाही. बामण डोंगरी त्यांच्या विरोधात एसएन स्पोर्ट्स दिगोडे दोन्ही संघाचे कॅप्टन. प्लीज या काल गाढवाचे पाय झाले, आता तुमचे धरतो दोघांचे. या दोन्ही संघाचे कॅप्टन, या दिगोडे संघाचे कॅप्टन विश्वजित ठाकूर आणि कल्पेश आपला तेजस म्हात्रे. जीवदारी बामण डोंगरी ज्या संघानं, ज्या संघाला ज्यांनी जबरदस्त हां यस टॉप टीम उलवे नोडमधली टॉप नव्हे तर सध्याच्या घडीची एक बामण डोंगरी. कुठेही जा सेमी फायनल पर्यंत ते असतातच, कुठेही जा. चला नवीन बॅट्समन कल्पेश माहुलकर याने की कडक. हवा तर केतन म्हात्रेच्या घराजवळ एवढ्या बाईक आहेत ना, एखाद्या भयाच्या तबेला जेवढ्या मशीन असतील तेवढ्या आहेत. काय गरज आहे नोकरी करायची. कितीही कडकी लागू द्या, जरी एक विकली तरी आरामची 3 महिने चालतील. फक्त डिमार्टला मागवायचं बस, ऑफर द्यायची बस. 39 आणि 4 4 व्हीलर, 6 4 व्हीलर. दरवर्षी 10 असतात त्यांच्या. आता आणि वाकडामध्ये टोटल 58. येस नक्कीच. चला बोर्डिंग मार्क होता यार. ऋतिक पाटील विथ चेंडूमध्ये 31 धावांची गरज. 20 बॉल्स टू गो, रिक्वायर 31 रन्स. अतिशय रंगतदार सामना आहे. व्होल्टेज मुकाबला, 2 बलाढ्य टीम, एक डोंबिवलीची, आणि त्यांना फाईट करतायत. बॉलिंग मार्क होता या राईट आर्म महोदय विकेट. ओ हो सुपर बॉलिंग, जोरदार अपेल. पंतांना देखील समजलं नाही काय समज. भन्नाट मारा, सुसाट वेग, दहाकता, भेदकता, अचूकता अशी ही भन्नाट गोलंदाजी. 19 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. या तेजस मात्रे धन्यवाद. येस तेजस मात्रेंची खरं म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायला मला फार आवडते. चांगले बोलतात, चांगले वक्ते आहेत ते. येस विश्वजित ठाकूर. येस हा सगळे हॉलमार्कचे दागिने आहेत. सगळे सागलाचे लाकडं आहेत. कसाही रंदा मारा. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. एकीकडे विश्वजित ठाकूर, दुसरीकडं ISPL ब्रँड सगळे आर्यन नाईक आहे, अंडर 19 सध्याच्या घडीचा अतिशय. तर सन्माननीय प्रदीपजी मोकाशी दैसर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते 2 बलाढ्य टीममधला टॉस कॉईन स्पिन करावा. एकीकडे बामण डोंगरी आणि आमचे SN स्पोर्ट्स दिगोडे. काय भन्नाट स्पर्धा आहे खरं म्हणजे. हीच खरी म्हणजे कासपची स्पर्धा, आणि आयोजन या दोघांनीच करावं. हक्काचं मैदान, कौस्तुभ आणि रजनीकांत. रजनीकांत नेहमी ऑनलाईन मला बघत असतात, कुठं ना कुठं बघत असतात. साहेब मग धन्यवाद त्यांचे देतो, शुभेच्छा देतो. क्रिकेटचे बरेच शौकीन. सकाळची धावसंख्या झाली 19 रन्स, 30 धावांची गरज. 49 धावांचा गरज तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न. देगोडे संघ टॉस जिंकलाय. निर्णय स्टील पेंडिंग. हे म्हणते चौथी मॅच असेल रे, चौथी का तिसरी. तेजस मात्र सध्या फॉर्म, टीम फार फॉर्म मध्ये आहे. सिरीजला यस यस.
चला आणि हा म्हणताय षटकार 6 रन, चांगला टायमिंग, बरोबर स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका, क्लासिकल स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर झाला म्हणते 25 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 23 धावांची गरज रिक्वायर्ड. अतिशय चांगलं स्कोरिंग. अच्छा सांबेला 16 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. जय हनुमान माहोल कोळीवाडा संघाची ही अफलातून बॅटिंग. मंगेश वैती यांचं हे संघटन कौशल्य, त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली हे दमदार संघटन मान्य बघूया. IS प्ले ब्रँड. चला कमलेश पाटील दुसरे षटक प्रगतीपदावर असेल पहिल्या षटकात. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 4 धावांनी गुंगाराजेला होल दिली. अजूनही दमदार बॅटिंग. चला तर आमचे पतंजलीवाले बाबा गोरक्ष पवार यांनी या स्पर्धेत शुभेच्छा दिल्यात. हो यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, काय बॅटिंग. धावा झाले 36, राहिल्या फक्त एनिमेन 13 धावांची गरज. 14 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. कट टू कट मॅच. अतिशय नामवंत कमलेश पाटील टू महेश मांडवकर. जबरदस्त इनिंग, मॅरेथॉनिंग, वादळी फलंदाजी. आणि हा पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका 4 धावांसाठी. प्रोटेक्शन नाही बघूया. झुंजार, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त हैदोस थैमान तांडव. काय बॅटिंग आणि टार्गेट अजूनही म्हटले पाहिजे. फक्त इनिमीन 9 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये 9 धावांची गरज म्हणजे जवळजवळ चंचू प्रवेश, विजयाचे डोळे. आठ चेंडूमध्ये 28 धावांची बहारदार इनिंग. क्लास बॅटिंग कमलेश पाटील. ओहो आणि आणखीन एक तडाखा. ओहो पुन्हा एकदा यस कॅच का 6 रन्स. षटका झाले किती दबा म्हणजे 600 रुपयाचे कॅश प्राईज प्रत्येक षटकाराला एव्हरी सिक्सर. चल धन्यवाद. 600 रुपये प्रत्येक षटकाराला म्हणजे छक्क्याला 600. येस बोलस शुभम पाटील. राहिल्या फक्त एनिमित 3 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 12 बॉलमध्ये 3 धावांची गरज ना, फक्त 1.5 धावांचं टार्गेट आहे. झोपलात तरी आमच्या आता मगाशी बुवानी चांगलं सांगितले, झोपलात तरी मॅच दिसते. फक्त उपडे झोपू नका, उताने झोपा. आता नशिबी ते चक्रीवाले आहेत का, चक्रीवाले नाही ते गुरांमध्ये असतात. त्यांचा एकदा संघ आला होता, तो संघ हरून गेला घरी. हा विचारतो दादा आमची मॅच कधी आहे. तुमच्या चपला आमच्या डोक्यात घाला. फक्त निव्वळ जुगार घेण्यासाठी येतात. त्यानं काय राम देणं घेणं काय नाही. आता पंढरपूरला जातात, काही जातात 800 900 900. चला धावा झाले 46, 3 धावांची गरज. आउटसाइड द लेग स्टिक, स्वैर मारा, दिशाहीन मारा. पंचांचा वाईटचा इशारा, 1 धाव मिळेल आणि दुसरी स्कोर इज लेवल. आणि जवळजवळ सामना म्हणते फिनिश. आणि वन मॅन शो, वन मॅन आर्मी. ज्यानं धावा कुठल्या अतिशय विध्वंसक फलंदाजी करणारा महेश मांडवकर, ज्यांनी 9 चेंडूमध्ये 34 धावांची बहारदार शानदार इनिंग साकारली आणि हा पहिला दणदणीत विजय प्रस्थापित केला. आणि चेंज द गेम वडवली बी संघा घ्या बलाढ्य. बघूया डोंबिवलीची ही दुसरी पराभूत टीम. पहिला बाजार उठवला पडल्यांचा, त्यांच्या पाठोपाठ यांना देखील घरचे त्यांचे परतीचे दोर कापले. तुम्ही पण जा बाबा लवकर झोपायला.
जास्त दगदग करू नका. कोलीवाडा जय हनुमान. तर ऋतिक पाटील याच्यासाठी जे कॅश प्राईज 400 रुपये एक चौकार आणि रुपेश येस म्हणजे 24 प्रत्येक सांग बघूया 4 चौकाटी 2400 रुपये प्लीज. 4 षटकार म्हणजे प्रत्येक षटकार 600 होते ना 6 चौक 24 या 24 रुपये घेऊन जा प्लीज. एक चौकार हे टोटल 2800. अजून 100 टाकले तर बडवायचं एक आरामशीर स्ट्रॉंग.